ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर. नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्याचं राजकारण. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केलेला असून ओमराजे निंबाळकर यांच्यासह हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात गेल्याचं स्पष्ट झाले. कारण स्वतः नागेश पाटील आष्टीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली असून मी दुसरीकडे कुठेही गेलेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेत गेलोय असं आष्टीकर यांनी म्हटले. आणि त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरे गटातील फुटलेल्या 6 खासदारांपैकी एका खासदारांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाहीत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतल्याचं आष्टीकर यांनी म्हटले. तसेच कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. नागेश पाटील आष्टीकर यांनी आज आपली भूमिका परखडपणे मांडली. आम्ही 18 जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो, मात्र शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आमच्यावर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात आली, त्यामुळे आमची मनं दुखावली. पण खरं सांगायचं तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेशिवाय कुठलीही कामं होत नाहीत. मी जे काही पाऊल उचललं ते लोकांनी मला ज्या आशेनं खासदार म्हणून निवडून दिले ती त्यांची कामे पूर्ण करायची आहेत. म्हणून सत्तेत असल्याशिवाय लोकांची ही कामे होत नव्हती. अनेकांना माझी भूमिका पटली नसेल, काहींना पटली असेल. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला तुमच्याकडं सालानं ठेवा, मी तुमचं साल नेकीनं करेन. माझ्यावर तुम्ही जी जबाबदारी ठेवली ती जबाबदारी निश्चितपणे पार पडेन असं नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाही आहे. उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाही आहे. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाही आहे. आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे. त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळं ते बोलतील, काही अडचणीचं नाही. माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही. पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीनं विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही आहेत. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्यामागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत. आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते. त्यामुळं हे पाऊल उचललं असेल. कदाचित बऱ्याच जणाला पटलंही असेल, बऱ्याच जणाला पटलंही नसेल. पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे. मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे. आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालाना मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन. मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय, सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे. पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे. आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे. जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेन, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल. त्याबद्दल दुमत कोणी बाळगायचं कारण नाही आहे. आता बरीचशी मंडळी माझ्यावर खुश असू शकते, बरीचशी मंडळी माझ्यावर नाराज असू शकते. पण ज्यांना कळायला असेल की मी का गेलोय तर ते लक्षात घेतील. गेल्या जवळपास वडिलांनी राजकारण थांबवलं तसं 17 वर्षापासून तुम्ही मला ओळखता. मी तुमच्या सानिध्यात आहे. तुम्ही मला खूप मदत केली, खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलात आणि तुम्हालाही माझा स्वभाव माहीत आहे. मी कुणालाही सोडणारा माणूस नाही आहे. एकटा अर्धवट गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही, अर्धवट गोष्टी कोणत्याच करत नाही. माझ्यासोबत जी मंडळी 17 वर्षापासून आहे ते आजही आहे, मला सोडून कोणी गेलेलं नाही आहे.
पण कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडं. त्यामुळं मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील. ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन. पण जर कोणी नाराज होतच असेल तर त्याला माझा पर्याय नाही. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो. मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता, आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाही आहे आणि पुढेही कधी वागणार नाही आहे. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसे त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.